जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आता वाजलेले आहे सकाळचे 9. सगळं काही आवरलं, कपडे वगैरे धुतले, नाश्ता वगैरे केला. मटकी रात्री भिजू घातली, चणे आणि मट तर ते फ्राय केले होते, ते खाल्ले. आणि आता मला जायचं आहे म्हणजे माझे मामी सासूचे भाऊ एक्सपायर झाले त्यांच्या घरावरती, आणि जाताना मग वेरूळवरून पण जाणार आहे. तर म्हटलं मग दर्शन करून पहिले दर्शन करू आणि मग जाऊया. तर अजून भरपूर वेळ आहे, तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर सकाळी लवकर निघालं होतो, त्यामुळे वातावरण पण खूप छान होतं आणि त्यातल्या त्यात थोडाफार पाऊस पण होता, तर तुम्हाला दिसतच असेल. पण म्हटलं आज वेळ आहे, पुन्हा मग जाऊ शकणार नाही आणि दहाव्यालाही जाणं पॉसिबल होणार नाही. त्यापेक्षा मग आजच जाऊन या. आणि त्यासाठी आम्ही लवकर निघालो होतो, कारण की मग आम्हाला पुढे वेरूळवरूनच जायचं आहे आणि पुन्हा एवढ्या लांब जाणं होत नाही. आणि श्रावण पण आहे, म्हटलं चला दर्शन करून जाऊया. आणि बघा डोंगरावरती ना कशी वाफ म्हणू शकता, किंवा मग तुम्ही बघा कसं वरती निघते धुक्यान टाईप ऑलरेडी. तर मस्त छान वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये ना फिरण्याची मजा काही वेगळीच असते. तर पुढे कुठे जायचं आहे मी तुम्हाला सांगेलच. आणि आज त्यातले त्यात आमच्या ताईन ते पण येणार होते नाशिकवरून, म्हटलं चला त्यांना पण भेटणं होईल, त्यामुळे मग आम्ही आजच निघालो. तर बघा किती छान हिरवगार आहे. आणि उन्हाळ्यात असं काहीच नसतं. उन्हाळ्यात एकदम पूर्ण म्हणजे जाऊ पण वाटत नाही तिकडे त्या रस्त्याने. असं असतं कुठेही जा आपण फिरायला म्हटलं ना, उन्हाळ्यात जाऊच वाटत नाही ॲज कम्पेअर टू पावसाळ्यामध्ये छान वातावरण असतं, सगळीकडे हिरवंगार असतं आणि फिरायलाही छान वाटतं. पण खूपच जास्त पाऊस नाही पाहिजे. आणि इकडे तर खूप डोंगर वगैरे आहे, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहे घृष्णेश्वर महादेव मंदिर वेरूळ येथे. याआधी पण मी एकदा आलेले आहे, खूप छान आहे. तुम्हाला पण दाखवतेच मी पुढे गेल्यानंतर. तर बघा इथं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही कधी आले आहेत का कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग आम्ही गेलो आतमध्ये, भरपूर गर्दी होती, पण म्हटलं चला आलोच आहे तर दर्शन करून जायचं. तर छान मी तर सगळं पूजेचं सामान वगैरे घेतलं. आणि गर्दी बघा दिसते ना, तर खूप गर्दी होती. तुम्हाला मी दाखवते, म्हणजे पूर्ण पॅक होतं. संडे होता पण तरी पण मग गर्दी होती. आणि मी म्हटलं संडेला असते, शक्यतो सॅटर्डेला नसणार, पण आम्हाला आजच वेळ होता. आणि त्यातल्या त्यात श्रावण पण होता, शुक्रवारपासून श्रावण महिना लागलेला त्यामुळे. आणि बघा तुम्हाला पण इथं दाखवते मी, तर तुम्ही पण दर्शन घ्या. किती गर्दी आहे आतमध्ये. आणि हे असं सुंदर छान असं वेरूळचं घृष्णेश्वर देव मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते. आणि पिल्लूची बघा किती मस्ती चालू होती, थोड्या वेळ पण उभं राहू शकत नव्हता. आणि मग आम्ही तर रस्त्याने ना जाताना थोडेफार फोटोज काढले होते, कारण वातावरणच एवढं छान होतं. तर म्हटलं चला थोडेफार काढून घेऊया, एक मेमरीज असते आणि आठवण पण असतात मेन म्हणजे त्या. आणि खूप जास्त काही शूट केलेलं नाही आहे, थोडंफार जे शूट केलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. काही फोटोज होते. आणि मोबाईल शक्यतो आतमध्ये घेऊन जात नाही, पण आम्ही ना एकदम लेट गेलो होतो दर्शनाच्या वेळेस, म्हणजे 1 वाजता ते मंदिर बंद होतं दुपारी. आणि गर्दी पण खूप होती, त्यामुळे मोबाईल काय त्यांनी वगैरे चेक वगैरे जास्त काही केलंच नाही. त्यामुळे मग आतमध्ये पण थोडेफार फोटोज वगैरे काढता आले. तर तुम्ही बघितलंच पिल्लू किती छान दर्शन घेतोय तिथे. तर बघा हे आतमधल्या आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो तिथं शेजारीच ना याचं मंदिर आहे नमः शिवायचं, आता नवीनच झालेलं आहे बघा, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर तिथं गेलो होतो, रस्त्यावरतीच आहे. तुम्ही कधी गेले आहे का बघा, नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच आहे. तर त्यानंतर इथं शेजारी पण एक मंदिर आहे, पण मला त्याचं नाव आठवत नाही. आणि हे ओम नमः शिवायचं आहे. तर आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, खूप सुंदर आहे. आणि आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो झाल्यानंतर. हे मंदिर खूप सुंदर आहे बघा, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथं शिर्डी महाराज होते, तर पिल्लूनी चाललं होतं की फोटो काढायचं, मग त्यांच्या दोघांचा फोटो काढला. आणि हे मंदिर कोणतं आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मला आठवत नाही आहे आता त्या मंदिराचं नाव. ते पण खूप छान होतं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यानंतर तर मला एक सुंदर असं छान असं मंदिर दिसलं, म्हणजे असंच कोणीतरी बांधलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये, पण लांबून इतकं छान दिसत होतं. तिथं जाण्याची इच्छा झाली. बघा किती छान महादेव आहेत. आणि एवढं छान मंदिर दिसतंय लांबून, आणि गेलं नाही असं होऊच शकत नाही. तर तिथंही छान असं दर्शन घेतलं. तर बघा असं आजचा आमचा सकाळचा पूर्ण दिवस खूप छान गेला. आणि त्यानंतर दुपारून मग आम्ही निघालो होतो आम्हाला जिथं जायचं होतं तिथंच. तर हे बघा थोडेफार क्लिप इकडे तिकडे झालेले आहे. आणि लांबून बघा हे किती छान दिसत होतं, असं शेतीच आहे.
आणि त्यांनी शेतामध्ये बांधलेला आहे. तर तिथं ते लोक कामाला आहे. मी त्यांना विचारलं होतं आणि ते जे ओनर आहे तिथले तर ते राहतात संभाजीनगरला असं त्यांनी सांगितलं. छान मला प्रसाद वगैरे दिला तिथं गेल्यानंतर. आणि बघा लांबून किती छान दिसतं आहे. मला तर एवढं आवडलं ना आणि रोडवरून एवढं छान दिसत होतं ना. तर तुम्ही पण कधी जर त्या रोडने गेले तर नक्की जा, खूप छान आहे. त्यानंतर मग काही फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग निघालो आम्ही पुढे जाण्यासाठी. पण त्याआधी नाही ते खूप भूक लागली होती. जातानाचा आहे आणि जिथं आम्ही गेलो होतो ना जे कामासाठी मी तुम्हाला म्हटलं माझे मामी सासऱ्यांच्या मामी सासू आहे तर त्यांच्या माहेरी जायचं होतं आम्हाला. ते वेरूळच्या पण पुढं आहे तर तिकडे गेलो होतो. ते काय मी शूट वगैरे केलेलं नाही आहे. त्यानंतर बघा हे मंदिर आहे ते आतमध्ये छान महादेव आहे, लिंग आहे छान महादेवांचं आणि मग वरती ते त्यांनी बनवलेलं आहे. फायनली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि रस्त्यामध्ये बघा किती तो पाऊस, बापरे बाप, एवढा पाऊस की आम्हाला थांबावं लागलं. त्यानंतर इथं ना थांबल्यानंतर ना नेमकं तिथं भाजी होती छान करडीची. त्यानंतर मग मेथीची शेपूची भाजी वगैरे घेतली. त्यानंतर मग रस्त्याने आम्हाला लागली नर्सरी दिसली. त्यानंतर म्हटलं मग तर झाड घेतलीच पाहिजे. जे होते भरपूर होते, खूप काही घेण्यासारखं होतं तर पण काही आम्ही घेतलं नाही. आणि हे कोणतं झाड आहे नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगते. मग खूप छान आहे एवढं सांगते की ते गणपती बाप्पासाठी त्याचं फूल वाहतात आणि त्याला म्हणजे खूप मोठं होतं ते बोलले, म्हणून मग मी काही ते घेतलं नाही. म्हटलं आपण कुठे लावणार. त्यानंतर मग बाकीचे बघितले जे मला खूप दिवसापासून घ्यायचे होते घरामध्ये ठेवण्यासाठी इंडोर प्लांट. तर त्यातलं एक आणलेलं आहे, तुम्हाला मी ते घरी गेल्यानंतर नक्की दाखवेल. तर खूप सुंदर. आणि हे ग्रीन पानाचं घ्यायचं होतं पण ते 300ला होतं. म्हटलं चला यावेळेस एवढंच घेऊया, खूप जास्त नको आहे. त्यामुळे मग एकच घेतलं तर ते मी तुम्हाला दाखवेलच. आणि पिल्लूचं म्हणणं होतं की आई सगळेच घ्यायचे आणि त्यातले त्यात आम्हाला फुलं खूप जास्त प्रमाणात आवडतात त्यामुळे. तर असं आमचा आजचा पूर्ण दिवस जो होता तो गेलेला आहे. सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं. खूप जास्त काही शूट वगैरे नव्हतं, थोडंफारच होतं पण छान दर्शन झालं, सगळे कामं व्यवस्थित झाले. फक्त पाऊस लागला थोडासा तेवढी हाल झाली, बाकी सगळं काय व्यवस्थित छान झालं. आणि झाडं वगैरे पण घेऊन आले घरी, दर्शन पण झालं आणि जिकडे आम्ही गेलो होतो तिकडे पण जाऊन आलो. तर असं आजचा एकदम छोटासा असा व्हिडिओ होता, शॉर्ट आणि स्वीट. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तिथं शेजारी सबस्क्राईबच्या तिथे पण एक घंटी आहे, ती जर प्रेस केली तर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. थँक्यू, धन्यवाद.